दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं आहे. शिंदेंचे शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकरांचं मोठं विधान, तर शिंदेंची शिवसेना भाजप प्रणित असल्याचं म्हणत घरचं आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कोणासोबतही युती करण्याचा अधिकार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचंही वक्तव्य. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार. गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक. युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर. चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा. एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाहीये. राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांचं विधान. शरद पवारांकडून अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम. संजय शिरसाट यांचा पवारांवर आरोप. तर मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात, बावनकुळेंचं वक्तव्य. पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील. राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल मिटकरींचं मोठं विधान. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचं मिटकरींचं सूत्रवाच. महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार. केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले. कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नॅरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलंय. अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचे समन्स. मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची चौकशी होणार. मुंबई आणि परिसराला विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता. 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. पिंपरी चिंचवडमध्ये दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसरात जलमय, तर शांतीनगर, इंद्रायणीनगर आणि टेल्को रोडही पाण्याखाली. पाण्याच्या निचऱ्याकडे एमआयडीसीनं तातडीनं लक्ष घालावं. सुप्रिया सुळेंचं ट्विट. 27 जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार. ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन पास बंद होणार. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय.